रात्र 9वी. मोरी गाय. बारको आला की नाही? आज त्याला मी दुपारी रागे भरलो होतो. तो एका गाईला मारत होता. गाय दुसऱ्याची असली तरी ती देवता आहे. जा रे, बारकूला त्याच्या घरून आणा, श्याम म्हणाला. तो बाहेर बसलाय ऐकत. आत यायला लाजतोय, शिवा म्हणाला. श्याम उठला आणि बाहेर आला. त्याने बारकूचा हात धरला. बारकू ओशाळला होता. तो हातातून निसटून जाण्यासाठी धडपडत होता. श्याम त्याला म्हणाला, बारकू, तू मला आवडतोस म्हणून मी तुला रागे भरलो. माझा इतका का तुला राग आला? मी तुझ्या भावासारखाच आहे. चल, आज मी आमच्या मोऱ्या गाईची गोष्ट सांगणार आहे. श्यामच्या प्रेमळ शब्दांनी बारकू प्रार्थनागृहात आला. श्यामच्या गोष्टींची सारी जण वाट पाहत होती. श्यामने सुरुवात केली. आमच्या घरी एक मोरी गाय होती. ती अजून माझ्या डोळ्यासमोर आहे. अशी गाय आपल्या साऱ्या गावात नाही असं लोक म्हणायचे. खरोखर दृष्ट पडण्यासारखीच ती होती. कशी उंच थोराड होती. गंभीर आणि शांत दिसायची. आमच्या वडिलांचा 5 शेरांचा लोटा होता. तो भरून ती दूध देई. तिची कास भरदार असे. तिची नीट काळजी घेण्यात येत असे. माझी आई सकाळी उठली म्हणजे गोठ्यात जायची. मोऱ्या गाईला आपल्या हाताने चारा घालायची. मग तिच्या कपाळाला कुंकू लावी आणि तिची शेपटी आपल्या तोंडावरून फिरवी. गाय म्हणजे देवता. गाईला ही थोरवी बायकांनी दिलीये. पण आज खरी गोपूजा राहिली नाही. तोंड देखली गोपूजा आहे. देखल्या देवाला दंडवत, असा प्रकार आहे. पूर्वी दुसऱ्यांची गाय आपल्या अंगणात आली तर तिला काठी मारून हाकलत नसत. तिला भाकरी वगैरे देत, मुठभर चारा देत. आज दुसऱ्याच्या गायीस जरा अंगणात येऊ दे की त्या गोमातेच्या अंगावर बसल्याच काठ्या. दुसऱ्याची गाय तर दूर राहिली. स्वतःच्या घरच्या गायीलाही पोटभर वैरण, वेळेवर पाणी मिळत नाही. रानात गावात जे मिळेल ते तिने खावं. कुठेही घाणेरडं पाणी प्यावं. आज या गायीला आपण भीक मागायला लावलंय म्हणून आपल्यावर भीक मागायची पाळी आलीये. जशी सेवा तसं फळ. गायीची सेवा जितकी करू तितकं सुख आणि सौभाग्य येईल. माझी आई मधून मधून गोठ्यात जायची. तांदूळ धुतलेले पाणी घंगाळात भरून तिला पाजायची. त्याला धुवण म्हणतात. हे थंड आणि पौष्टिक असतं. दुपारी जेवायच्या वेळी एक देवळातील गुरुवाचं नैवेद्य आणि एक गायींसाठी असे 2 नैवेद्य मांडण्यात येत असत. देवळातील नैवेद्य गुरव येऊन घेऊन जाई आणि गायीचा गायीला नेऊन देण्यात येत असे. त्याला गोग्रास असं म्हणतात. आई आपल्या हातांनी हा गोग्रास गायीला नेऊन देत असे. या मोऱ्या गायीचं आईवर फार फार प्रेम होतं. प्रेम करावं आणि करवून घ्यावं. प्रेम दिल्याने दुणावतं. आईला ती चाटायची. तिच्या मानेखालची पोळी आई खाजवी. तसतशी मोरी गाय आपली मान वर करायची. आईचा शब्द ऐकताच मोरी गाय हंबरत असे. मोऱ्या गायीचं दूध आईच काढत असे. मोरी गाय दुसऱ्या कोणालाही काढू देत नसे. ज्यांनी द्यावं त्यांनीच घ्यावं असा जणू तिचा निश्चय होता. दुसरं कोणी जर तिच्या कासेखाली बसलं तर ती त्यास हुंगून पाही. गंधेन गावहा पश्यंती. गायी वासाने ओळखतात. तिच्या कासेला हात लागताच हा हात कोणाचा आहे हे तिला कळत असे. आईशिवाय दुसरा कोणी बसताच ती लाथ मारी. ती गाय स्वत्ववती, सत्यवती होती. अभिमानी होती. प्रेम न करणाऱ्याला ती लाथ मारी. पाप्या, माझ्या कासेला तू हात लावू नकोस. माझ्या कासेला हात लावण्यासाठी माझा प्रेमळ वत्स होऊन ये, असंच जणू ती सांगत असे. ती मोरी गाय भाग्यवान होती असं आम्ही समजत असू. जणू आमच्या घराची ती शोभाच होती. आमच्या घराची देवता होती.
आमच्या घरातील प्रेम आणि पावित्र्य, स्नेह आणि सौंदर्य यांची जणू ती मूर्ती होती. पण पायलाग म्हणून भयंकर रोग आला. या रोगाने कोकणात फार ढोरं मरतात. पटापट पाय आपटून गुरं मरतात. पायाला क्षते पडतात आणि त्यात किडे होतात. 1-2 दिवसात ढोर मरतं. आमच्या मोऱ्या गाईला पायलाग झाला. पुष्कळ उपचार केले, पण गाय बरी झाली नाही. एका काडीसही ती शिवेना. मान टाकून पडली होती. आम्ही घरात जपही केले, पण आमची पुण्याई संपली होती. मोरी गाय आम्हाला सोडून गेली. मोरी गाय गेली त्या दिवशी आई जेवली नाही. आम्ही सारे जेवलो. आईला किती वाईट वाटले ते मी कसं सांगू. जो प्रेम करतो त्यालाच प्रेमवस्तू गेल्याचं दुःख कळतं. इतरांस काय समज. मोरी गाय जिथे मेली त्या जागेवर आई पुढे काही दिवस हळद कुंकू आणि फुलं वाहत असे. कधी कधी बोलताना आई म्हणे, मोरी गाय गेली आणि तुमच्या घराण्याचं भाग्यही गेलं. त्या दिवसापासून घरात भांडण तंटा सुरू झाला. भरल्या गोकुळासारखं तुमचं घर पूर्वी गावात दिसे. पण मोरी गाय गेल्यापासून अवकळा आली. माझ्या आईचं म्हणणं खरंच होतं. फार व्यापक अर्थाने खरं. ज्या दिवसापासून भारत मातेची मोरी गाय गेली, ज्या दिवसापासून गायीला भारतीय लोकांनी दूर केलं, तिची हेळसांड केली, त्या दिवसापासून दुःख, रोग, दारिद्र्य, दैन्य, दुष्काळ ही अधिकाधिक येऊ लागली. चरखा आणि गाय या भारतीय भाग्याच्या 2 आराध्य देवता, आधार देवता, या 2 देवतांची पूजा पुनरपी जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत तरणोपाय नाही. गाय रस्त्यात दिसली म्हणजे तिला उजवी घालून तिला नमस्कार करणं म्हणजे गोपूजा नाही. आपण दांभिक झालो आहोत. देवाला नमस्कार करतो आणि भावाला छळतो. गाईलाही माता म्हणतो, पण तिला खायला प्यायला देत नाही. तिचं दूधही मिळत नाही आणि मिळालं तर रुचत नाही. खोटा वरपांगी नमस्कार करणाऱ्याला नरक सांगितलाय, दास्य सांगितलंय,